हरे कृष्ण. भागवत चर्चामध्ये आपल्या सगळ्या महानुभावांचं स्वागत आहे. आज आपण श्रीमद भागवतम स्कंद दुसरा अध्याय 7 भगवत अवतार आणि त्यांचे विशिष्ट कार्य या अध्यायातील श्लोक क्रमांक 11 आणि 12 समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. यामध्ये आपल्याला भगवान हयग्रीव व मत्स्य अवतार, वेद आणि जीवांचे रक्षक याविषयी माहिती मिळू शकते. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायण नारायण नमस्कृत्य नमस्कृत्य नरं नरं चैव चैव नरोत्तमं नरोत्तमं देवीं देवीं सरस्वतीं सरस्वतीं व्यासं व्यासं ततो ततो जयमुदीरये. जयमुदीरये। नष्टप्रायेषु नष्टप्रायेषु भद्रेषु भद्रेषु नित्यं नित्यं भागवत भागवत सेवया सेवया भगवती भगवती उत्तम उत्तम श्लोके श्लोके भक्ति भवती भक्तिर्भवति नैष्टिकी. नैष्टिकी। हरे कृष्ण. श्लोक. सत्रे मम आस भगवान हयशिरसा अथः. सत्रे ममास भगवान हि शीर्षः अथः। साक्षात सह यज्ञ पुरुष तपनीय वर्ण. साक्षात् स यज्ञपुरुषः तपनीय वर्णः। छंदमय मखमय अखिल देवता आत्मा. छन्दमयः मखमयः अखिल देवतात्मा। वाच बुभुषु उशती श्वसतः अस्य नस्तः. वाचाः बभुः शतिः वाच श्वसतः अस्य नस्तः। मत्स्य युग अंत समये मनुना उपलब्ध. मत्स्याः युगान्तसमये मनुना उपलब्धः। क्षोणीमय निखिल जीव निकाय केतः. क्षोणीमयः निखिल जीवनिकायकेतः। विश्रंसितान् उरुभय सलिले मुखात में. विस्रंसितानुरुभय सलीले मुखात मे। आदाय तत्र विजहार वेद मार्गान्. आदाय तत्र विजहारः वेदमार्गान्। सत्रे मम आस भगवान अय शीर्षा अतः. साक्षात् स यज्ञ पुरुष तपनीय वर्ण. छंदमय मकमय अखिल देवता आत्मा. वाच बुभुषु उशती श्वसत अस्य नस्तः. मत्स्ययुग अंत समय म्हणून उपलब्ध. क्षोणीमय निखिल जीव निकाय केत. विश्रंसितान उरुभय सलिले मुखात में. आदाय तत्र विजहार वेद मार्गण. भाषांतर. भाषांतर. मी ब्रह्मदेव केलेल्या एका यज्ञ समारंभामध्ये भगवंत हयग्रीव रूप धारण करून प्रगट झाले. ते मूर्तिमंत यज्ञ आहेत आणि त्यांचे शरीर सुवर्ण वर्णीय आहे. तसेच ते मूर्तिमंत वेदही आहेत आणि ते सर्व देवतांचे परमात्मा आहेत. त्यांनी श्वासोश्वास केला तेव्हा त्यांच्या नासिकेद्वारे वैदिक मंत्रांचे सर्व मधुर ध्वनी निर्माण झाले. युगाच्या शेवटी सत्यव्रत नामक भावी वैवस्वत म्हणून पाहिल की भगवंत हे मत्स्यावताराद्वारे पृथ्वी लोकापर्यंतच्या सर्व लोकातील सर्वच प्रकारच्या जीवांचा आश्रय आहेत. युगांत समयच्या विशाल जलविस्ताराने भयभीत झाल्याने वेद माझ्या ब्रह्मदेवांच्या मुखातून बाहेर येतात आणि भगवंत त्या विशाल जलविस्ताराचा आनंद घेतात व वेदांचे रक्षण करतात. ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानांजना शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्यमनभीष्टं स्थापितमेन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सगणरघुनाथान्वितं तं सजीवं सहाद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सगणललिता श्रीविशाखान्विताञ्च. नमो ओम विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिनिति नामिने. नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात देश तारिणे. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्ण
कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. निताय गौर निताई आणि राधा कुंज बिहारी यांच्या चरणांवर प्रणाम करून आपण आजच्या श्लोकामध्ये काय सांगितलं ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया. या स्कंद दुसरा अध्याय 7 भगवत अवतार आणि त्यांची विशिष्ट कार्य, या अध्यायातील 11 आणि 12 श्लोकामध्ये आपल्याला असं कळतं की ब्रह्मदेव जे आहेत ना, ते नारदांना सांगतात आहे की ज्या वेळेला मी यज्ञ केला, तर त्या यज्ञाच्या सुरुवातीला भगवंत स्वतः हयग्रीव रूपाने प्रगट झाले. म्हणजे भगवंताने हयग्रीव अवतार धारण केला. तर हे जे हयग्रीव अवतारात ते प्रगट झाले, ते भगवंत कसे आहेत? मूर्तिमंत यज्ञ आहेत. आणि त्यांचे शरीर हे काय? सुवर्ण रंगाचे आहेत. आणि तसेच ते मूर्तिमंत वेदही आहेत. आणि ते सर्व देवतांचे परमात्मा आहेत. ज्या वेळेला त्यांनी श्वासोश्वास घेत केला, तेव्हा त्यांच्या नासिकेद्वारे वैदिक मंत्रांचे मधुर ध्वनी निर्माण झाले. तर दुसऱ्या 12व्या श्लोकात ते सांगतात आहे की त्या युगाच्या शेवटी सत्यव्रत नामक भावी जे वैवस्वत म्हणून आहेत ना, ते मत्स्य अवताराविषयी, म्हणजे मत्स्य अवतार घेतील भगवंत, ते पाहतील. तर ते मत्स्य अवताराद्वारे भगवंत काय करतील? तर पृथ्वी लोकापर्यंतच्या सर्व लोकांची, सर्व प्रकारच्या जीवांची ते काय असणार आहेत? आश्रयस्थान असणार आहेत. आणि युगांत समयच्या विशाल जलविस्ताराने भयभीत झाल्याने वेद पुन्हा ब्रह्मदेवांच्या मुखातून बाहेर येतात. आणि भगवंत त्या विशाल जलविस्ताराचा आनंद घेतात आणि वेदांचे रक्षण करतात, असं आपल्याला या श्लोकामध्ये समजतंय. या श्लोकातून आपल्याला त्यांनी दोघं श्लोकातून आपल्याला त्यांनी हयग्रीव अवतार आणि मत्स्य अवतार याविषयी नारद मुनींना सांगतात आहे, ते आपल्याला ऐकायला मिळत आहे. आणि ते समजून घेत आहोत आपण. प्रभूजी आपल्याला सुंदर सोप्या भाषेत समजून सांगतील, अशी मी त्यांना विनंती केली. हरे कृष्ण. हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर जसं माताजी बोलल्यात, तसं खूपच महत्वाचे हे दोन पूर्ण श्लोक आपल्यासाठी आहेत. भगवान श्रीकृष्णांची भक्ती हा असा पवित्र मार्ग आहे, जो जीवात्म्याला संसाराच्या बंधनातून मुक्त करून परमात्म्याची प्राप्ती करून देतो. आणि जो भक्त, जो साधक या मार्गावर दृढ राहतो, तो अखेरीस भगवत धाम प्राप्त करू शकतो. आणि हेच ब्रह्माजी नारदजींना समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणून ते विविध अवतार, त्यांचे विशिष्ट कार्य हे समजावून नारदजींच्या मनामध्ये भक्ती किती महत्वपूर्ण आहे समजवत आहे. आणि सोबत हेही सांगतायत की भगवानांना कोणी समजू शकत नाही, कोणी समजू शकत असेल तर केवळ भक्त, आणि तेही भगवानांची कृपा झाली तरच. ह्या श्लोकांमध्ये विष्णूंचे दोन विशेष अवतार वर्णिले आहेत, हैग्रीव आणि मत्स्य अवतार. हे दोघही अवतार पाहायला गेलो तर वेदांचे अथवा ज्ञानाचे आणि जीवांचे संरक्षण करण्यासाठी प्रकट झाले, आणि म्हणून आपण हे दोघं अवतार एकत्र आज अभ्यास करतो. प्रश्न आहे तो हैग्रीव कोण आहेत? तर भगवान विष्णूंचे हे अद्भुत अवतार, ज्यांनी वेदांचे संरक्षण केले. यांच्या नावातच त्यांची विशेष ओळख आहे. हय म्हणजे घोडा, आणि ग्रीव म्हणजे गळा अथवा डोके. तर ज्याचे डोके हे घोड्याचे आहे, ते आहेत हयग्रीव. यांची ही जी एकदम का म्हणूया आयकॅनोग्राफी, ज्याला आम्ही इंग्लिशमध्ये म्हणतो स्वरूप विज्ञान, मूर्ती विज्ञान, त्या हिशोबाने जर आपण पाहायला गेलं तर त्यांचं जे डोकं आहे ते शुभ्र अश्वमुख आहे, जे शुद्धता आणि ब्रह्मज्ञानाचं प्रतीक आहे. देह दिव्य मानव रूप आहे, सुवर्ण अथवा नीलवर्णाचा. चार हात आहेत, त्यांच्यामध्ये पुस्तक अर्थात वेद, जपमाळा, अभय मुद्रा आणि वरद मुद्रा आहे.
ते शुभ कमळावर पद्मासनामध्ये आसनस्थ आहेत. वस्त्र पितांबर व दैवी अलंकार, आणि विशेष लक्षण म्हणजे मुकुटासह अश्वमुख. सर्वज्ञ सर्ववित साक्षात हैग्रीव सनातन. हैग्रीव स्तोत्रामध्ये हे येतं की हैग्रीव सर्वज्ञ, सनातन व ज्ञानाचे स्वामी आहे. आजही यांची प्रमुख मंदिरे आपल्याला पाहायला मिळतात, जसं हैग्रीव माधव मंदिर हा जो आसाम मध्ये आहे, पराकाल मठ म्हैसूर कर्नाटकात, आणि तिरुअनंतपुरम मंदिर जे कुडलोर मध्ये आहे तामिळनाडूमध्ये. हयग्रीवांचा आध्यात्मिक महत्वाचा विचार केला तर ते वेदांचे रक्षक. मधु कैटभ असुरांकडून वेदांची त्यांनी सुटका केली, आणि त्यांना विद्यादाताही म्हणतात, कारण की त्यांनी ब्रह्मा व सरस्वतीला ज्ञानप्रसाद दिला. हयग्रीवांच्या साधनेचा खूप लाभ होतो. हयग्रीव उपनिषदामध्ये पहिल्या अध्यायातील दुसऱ्या श्लोकात म्हटलंय की त्यांची जर साधना केली तर वाणीची देणगी, स्मरण शक्ती वृद्धी आणि सर्व विद्यांचे सहज साध्य प्राप्त होऊ शकते. पूजा विधीचा विचार केला तर भगवंतांची पूजा, आरतीची वेळ सकाळी ब्रह्ममुहूर्ताची, म्हणजे सकाळी 4 ते 6 मध्ये. भगवंतांचा मंत्र आहे ओम ह्रीं हैग्रीवाय विद्महे हैवक्त्राय धीमहि तन्नो हैग्रीवः प्रचोदयात. आणि नैवेद्यामध्ये त्यांना पांढरा तीळ, दूध, मध, पुस्तके पसंत आहे. तर ह्या हैग्रीवाच्या अवताराची आवश्यकता का पडली? तर असं म्हणतात की मधु व कैटभ ह्या असुरांवर. आता असुर म्हटलं म्हणजे काय, तर ते जेवाच्या अर्थात कृष्णाच्या आदेशाचे पालन करत नाहीत, ते आहेत असुर. आणि कोणी जर भगवंतांच्या आदेशाचं पालन करत असेल तर ते त्यांना आवडत नाही. आणि त्यांनी पाहिलं की संपूर्ण जगामध्ये, ब्रह्मांडामध्ये वेद असल्यामुळे भगवंतांचं ज्ञान आहे आणि सर्व धर्माप्रमाणे होतंय. त्यांनी ब्रह्मांकडून वेदच चोरून टाकले आणि समुद्रात लपवले. आणि मग वेदांशिवाय अज्ञान व अधर्माचा प्रसार झाला. खूपच कष्टमय सेवा पाहून देवतांनी, ब्रह्माजींनी भगवान विष्णूंकडे धाव घेतली आणि त्यांना प्रार्थना केली की हे भगवंत, आमचं रक्षण करा, अधर्मापासून आम्हाला वाचवा. आणि विष्णू जे कृपाळू आहेत, त्यांनी लगेच होकार दिला हैग्रीव रूपाने प्रकट होण्याचा. आणि त्यांनी हैग्रीव स्वरूपात त्यांचं अवतरण झालं, आणि त्यानंतर त्यांनी दोघा असुरांचा वध केला व वेद ब्रह्मांना परत दिले. अशा रीतीने धर्म व ज्ञानाची पुनर्स्थापना केली. तर हैग्रीव आपल्याला शिकवतो, हैग्रीव अवतार आपल्याला शिकवतो की ज्ञान, विवेक व मानसिक शक्तीचे प्रतीक भगवंत आहेत. विशेषतः दक्षिण भारतात विद्यार्थी व विद्वान हैग्रीवाची पूजा करतात. खरं ज्ञान हे अज्ञानाचा नाश करू शकते. वेद व धर्माचे रक्षण भगवान स्वतः करतात. परंतु जसं भगवान परत जातात, असुर परत वर येतात. आणि मुख्य म्हणजे ही सृष्टी जी आहे ती काय आहे, अशाश्वतम. म्हणजे ह्या सृष्टीला नष्ट होणारच आहे. तर प्रत्येक मन्वंतराच्या शेवटी प्रलय होतो, आणि अशा प्रलयामध्ये पृथ्वीपर्यंत जलमग्न होऊन जाते. आणि ह्या महाप्रलयाने अगदी ब्रह्म देखील भयभीत होतात, ते सत्य लोकामध्ये आहेत. म्हणजे एवढा भयंकर हा महाप्रलय असतो. आता ब्रह्माजी देखील भयभीत होतात, ते आपण थोडस परत बोलणार आहोत त्या विषयावर. परंतु हे जे प्रलय होतात त्याच्यानंतर परत सृष्टीची निर्मिती होते. आणि त्यासाठी जे महत्वपूर्ण जीव आहेत, बीज आहेत,
ज्ञान आहे त्याचं संरक्षण करणं आवश्यक आहे. आणि तिथेच आपले भगवंत मत्स्य अवतार घेऊन हे कार्य करतात. वैवस्वत म्हणू ज्यांचे पूर्वी नाव सत्यव्रत होते, हा, जे राजा होते सत्यव्रत. आता राजा आहे, सत्यनिष्ठ आहेत, धर्मनिष्ठ आहेत, तर विग्रहांची सेवा करणं, प्रजेचं पालन करणं, रक्षा करणं, यामध्ये ते निष्णात होते. तर एकदा ते आचमन करत असता अचानक त्यांच्या हातामध्ये एक लहानशी मासोळी आली आणि आपल्या छोट्याशा आवाजात तिने म्हटलं, हे राजन, कृपया माझं रक्षण करा, मला आश्रय द्या. एका राजाचं कर्तव्य असतं की प्रजाच्या आश्रयदाता बन. आणि प्रजा म्हणजे केवळ मनुष्य नाही, तर सर्व जीवात. तर म्हणून मी तिला आश्रयाचं वरदान दिलं आणि तिला एका पात्रामध्ये पाण्यामध्ये ठेवलं. आता ती मासोळी जी होती ती वाढू लागली, ती वाढतच गेली, भांडे सुद्धा लहान वाटायला लागले. मग महाराजांनी त्याला भांड्यातून काढून तलावामध्ये टाकले. तलावही लहान वाटू लागला. मग शेवटी महाराजांनी तिला नदीमध्ये नेलं. ती वाढतच गेली आणि नदी सुद्धा लहान वाटू लागली. तर तेव्हा त्यांनी विनंती करून तिला सांगितलं की तुम्ही समुद्रात जा. तेव्हा समुद्रही लहान वाटला तर त्याला महासागरात जाण्यास सांगितले. म्हणून मी ओळखून घेतलं की हे सामान्य मासोळी नाही, तर स्वतः भगवंत आहेत. आणि भगवंत महाराजांच्या ह्या सर्व क्रियांमुळे प्रसन्न झाले आणि त्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही धर्म नीट पाळताय. मी आता तुम्हाला विनंती करतोय की तुम्ही एक भरपूर मोठा जहाज बनवा, नौका बनवा आणि तयार ठेवा, कारण की प्रलय होणार आहे. आणि सर्व जे महत्वपूर्ण ऋषी आहेत, संत आहेत, जीव आहेत, बीज आहेत, ते सर्व तुम्ही त्या नावेमध्ये घेऊन ठेवा. प्रलयाच्या काळी त्या हिशोबाने भगवान मत्स्यांच्या आदेशानुसार राजाने नौकेची व्यवस्था केली. त्यात ऋषी, जीव, बीजांचं रक्षण झालं. आणि जेव्हा हे होत होतं तेव्हा तो प्रलय पाहत असताना ब्रह्माजींच्या मुखातून वेद बाहेर पडले व प्रलयाच्या पाण्यात वाहू लागले. जेव्हा आपण घाबरतो ना, तेव्हा आपल्या हातातली, मनातली, तोंडातली काही गोष्ट असेल ती पडून जाते. आणि जेव्हा असे वेद वाहू लागले तर शंखासूर नावाच्या राक्षसाने त्याला चोरायचा प्रयत्न केला. अशा स्थितीत भगवान मत्स्याने ते वेद वाचवले आणि शंखासूर राक्षसाचा वध केला. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम राम. अशा या मत्स्य अवताराचं महत्व म्हणजे ते जीवांचे रक्षण, वेदांचे संरक्षण आणि भक्त वत्सलता. कारण की सत्यव्रत म्हणूनची प्रार्थना ऐकून ते तुरंत प्रकट झाले होते. हे जे दोन श्लोक ब्रह्माजी नारदजींना समजवतात, त्यातनं भरपूर काही शिकवण आहे, भरपूर काही तत्वज्ञान आहे. पहिली गोष्ट म्हणजे जे आपण भागवतमच्या पहिल्या स्कंदातील दुसऱ्या अध्यायातील 11व्या श्लोकातच समजलो होतो की भगवानच अत्यंत सत्य आहेत. ते ब्रह्म, परमात्मा व भगवान अशा तीन स्वरूपात समजू शकतं. परंतु सर्वोच्च सत्य म्हणजे भगवानांचं व्यक्तिगत स्वरूप भगवान. दुसरं जे आपण भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायातील 24व्या श्लोकात आणि 9व्या अध्यायातील 11व्या श्लोकात पाहतो की भक्तीद्वारेच भगवानाची ओळख पटते. भक्त्या माम अभिजानात. अल्पक्य लोक भगवानाला सामान्य समजतात, पण त्यांना फक्त भक्ती योगाने जाणता येते. आणि इथेच मायावाद्यांची चूक होते की भगवानाला साधारण जीव ते मानतात. भगवंतांच्या अवतारांचं कार्य अर्थात भक्तांचं रक्षण व दुष्टांचा नाश. कलियुगामध्ये सुद्धा भगवंत आपल्यावर कृपा करण्यासाठी आले.
श्री चैतन्य महाप्रभूंनी संकीर्तन आंदोलनाची सुरुवात केली. कलियुगात हरे कृष्ण महामंत्रच सर्वोत्तम उपाय आहे हे त्यांनी आपल्याला समजावलं. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. नामस्मरण व संकीर्तन या दोघांनी हृदय शुद्ध होतं आणि भगवानाची प्राप्ती होते. आधुनिक जीवनासाठी शिकवण हीच की जसं प्रलय काळात वेद वाहून गेले, तसेच आजच्या कलियुगातील भौतिकवाद आध्यात्मिक ज्ञानाला दाबतोय आणि वाहून नेतोय. परंतु भगवानांचा जर आश्रय घेतला तर आपले जीवन व ज्ञान सुरक्षित राहू शकते. श्रील प्रभुपाद म्हणतात, भगवानाशिवाय आपले अस्तित्व असुरक्षित आहे, पण भगवानासोबत प्रलयासारख्या परिस्थितीतही आपण सुरक्षित राहतो. तर मुख्य संदेश हाच की हयग्रीव अवतार वेद व ज्ञानाचे रक्षक, मत्स्य अवतार जीव व वेदांचे संरक्षण, वेद यज्ञ पूजेचा सार भगवानावरील प्रेम व समर्पण. कलियुगात फक्त हरिनाम संकीर्तन हाच सोपा व प्रभावी उपाय. तर निष्कर्ष हाच की भगवान हयग्रीव व मत्स्य अवतार या दोन्ही अवतारांमध्ये हे स्पष्ट होतंय की भगवान स्वतः जीव व वेदांचे संरक्षण करतात. आजच्या काळातही जर आपण हरिनामाचा आश्रय घेतला तर भौतिकतावादाच्या लाटांमधून आपला उद्धार निश्चित आहे. हरे कृष्ण. दंडवत